29 जुलैला जरांगे पाटलांनी अंथरवली या ठिकाणी बोलवलं आहे। नेमकं जरांगे पाटील यांनी अंथरवली या ठिकाणी 29 जुलै रोजी काय बैठक ठेवली आणि नेमकं जरांगे पाटील या बैठकीमध्ये काय बोलणार आहेत, या विषयावर आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये चर्चा करूया। मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। मित्रांनो, मराठा आरक्षणाचे जनक जर कोणी असेल तर ते म्हणजे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील। आणि या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये मराठा आरक्षणाचे पहिले जनक, आरक्षणाची ज्यांनी क्रांती केली ते क्रांतीवीर, जे क्रांतीचे जनक, महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील एक धगधगत नेतृत्व, ते म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील। मित्रांनो, मनोजदादा जरांगे पाटील यांनी 29 जुलै रोजी अंथरवली या ठिकाणी मराठा समाजाची दिव्य आणि भव्य अशी एक बैठक आयोजित केलेली आहे। आणि त्या बैठकीमध्ये राज्यातून, जिल्ह्यातून समन्वयक, मराठा सेवक उपस्थित राहणार आहेत। मित्रांनो, नेमकं कारण काय असू शकतं, तर आपण माझ्या मते की ज्या महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबीमधून आरक्षण दिलं, हैदराबाद गॅजेट लागू केलं आणि या गॅजेटच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये किती लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले, कुठले अधिकारी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत, सर्टिफिकेट किती इश्यू केले, असे विविध प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असं माझं वैयक्तिक मत आहे। मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची ज्योत जर कोणी पेटवली असेल तर ती म्हणजे संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील। आणि याच्या मागं एवढा संघर्ष करावा लागला, आपण बघू शकलो की 22-23 उपोषणं एवढे महाकाय होते की त्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांचा जीवही जाऊ शकत होता। परंतु समाजाचा रेटा कशाला म्हणतात, तर हे आंदोलनातून दादांनी दाखवून दिलं आणि याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाला झुकावं लागलं आणि दादाच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या। मित्रांनो, उद्या काय होऊ शकतं किंवा उद्या बैठकीमध्ये नेमके काय विषय चर्चेले जाऊ शकतात, याच्यावर आपण भाष्य करण्यापेक्षा आपण 29 जुलै रोजी अंथरवली या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती मी आपणास करत आहे। मित्रांनो, हजारोच्या संख्येने महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि अंथरवलीकडे निघाले आहेत। आपणही यावे अशी कळकळीची विनंती आहे। आपण 29 जुलै रोजी अंथरवली या ठिकाणी उपस्थित राहून समाजाची शोभा वाढावी आणि नेमकं जरांगे पाटील समाजाला काय मार्गदर्शन करतात हे आपण पाहण्यासाठी उपस्थित राहावं, हीच विनंती। आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।